मंडळी राज्यातील 288 नगर परिषदांच्या निवडणुकांचे निकाल हाती आलेले आहेत आणि मगाशी मी एक व्हिडिओ केलेली आहे पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीतली. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण कोकणात कसे निकाल लागलेले आहेत. खरं तर नगर परिषदा निवडणुका ह्या जाहीर झाल्यापासून खऱ्या अर्थानं जास्त कुठल्या भागाची चर्चा असेल तर ती म्हणजे कोकणातली, त्यातही खास करून मालवणची. कारण तिथं राणे बंधू हे एकमेकांसमोर उभे ठाकलेले होते. पण जे निकाल हाती आले आहेत त्यानुसार निलेश राणे कुठंतरी त्यांचं निर्विवाद वर्चस्व त्यांनी गाजवलेलं आहे आणि कुठेतरी त्यांनी निर्विवादपणे या निवडणुकांमध्ये बाजी मारलेली आपल्याला दिसतेय. म्हणूनच एकूणच कोकणामध्ये आता कशा पद्धतीचे निकाल हाती आलेले आहेत, या संपूर्ण निवडणुकांचे निकाल कोकणामधले कसे आहेत याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करणार आहोत रायगड जिल्ह्यापासून. म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 10 नगर परिषदा येतात आणि त्या 10 नगर परिषदांमध्ये कशा पद्धतीने निकाल लागलेले ते आपण बघणार आहोत. आता जर बघायला गेलं पक्षांनुसार, पक्षीय बलाबल जर बघायचं झालं तर अजित पवार गटानं इथं निर्विवादपणे वर्चस्व गाजवल्याचं दिसतंय. कारण 10 पैकी 3 नगर परिषदांवर त्यांचे नगराध्यक्ष जे आहेत ते निवडून आलेले आहेत. शिंदे गटाचे 3 नगराध्यक्ष आलेले आहेत आणि भाजप, शेकाप, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष यांना प्रत्येकी एक नगराध्यक्ष पद मिळालेलं आहे. आता प्रत्येक नगर परिषदेवाईज जर बघायचं झालं तर रोहा नगर परिषदेमध्ये वनश्री शेडगे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या निवडून आलेले आहेत नगराध्यक्षपदी. मुरुड नगर परिषदेमध्ये आराधना दांडेकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या निवडून आलेल्या आहेत. कर्जतमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पुष्पा दगडे या नगराध्यक्ष झालेल्या आहेत. माथेरानमध्ये बघायला गेलं तर चंद्रकांत चौधरी जे आहेत शिवसेना शिंदे गटाचे ते निवडून आलेले आहेत. कुलदीप शेंडे खोपोली नगर परिषदेमधून शिवसेना शिंदे गटामधून निवडून आलेले आहेत. सुनील कविस्कर शिवसेना शिंदे गटामधून जे आहेत ते महाड नगर परिषदेमधून निवडून आलेले आहेत. श्रीवर्धन नगर परिषद निवडणुकीमधून ठाकरे गटाला इथलं नगराध्यक्षपद मिळालेलं आहे. अतुल चोगले हे नगराध्यक्षपदी निवडणूक जिंकलेले आहेत. पेड नगर परिषद निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर इथून भाजपच्या प्रीतम पाटील या निवडून आलेल्या आहेत. अलिबाग नगर परिषदेमध्ये शेकापनं बाजी मारलेली आहे. इथं शेकापचं बऱ्याच प्रमाणावर वर्चस्व आहे आणि इथं अक्षया नाईक शेकापच्या निवडून आलेल्या आहेत. उरण नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या भावना घाणेकर या नगराध्यक्ष झालेल्या आहेत. आता हा झाला रायगड जिल्ह्याचा निकाल. आता आपण वळणार आहोत रत्नागिरी जिल्ह्याकडे. रत्नागिरीमध्ये सुद्धा 7 नगर परिषदा येतात आणि या 7 नगर परिषदांपैकी पहिली जी नगर परिषद आहे रत्नागिरी नगर परिषद, या ठिकाणी शिवसेने शिंदे गटाच्या शिल्पा सुर्वे या नगराध्यक्ष झालेल्या आहेत. चिपळूणमध्ये अटीतटीची लढत झाली. त्यानंतर खेड नगर परिषदेमध्ये सुद्धा चांगली निवडणूक पाहायला मिळाली. शिवसेना शिंदे गटाच्या माधवी बुटाला या ठिकाणी नगराध्यक्षपदी म्हणून निवडून आलेले आहेत. राजापूर नगर परिषद निवडणुकीमधून हुस्नबाबू खलिपे काँग्रेसच्या, एक धक्कादायक निकाल राजापूरमध्ये, काँग्रेसच्या हुस्नबानू खलिपे या नगराध्यक्ष झालेल्या आहेत. लांजामधून सावली कुरूप शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष झालेल्या आहेत. गुहागर नगर परिषदेमध्ये नीता मालप या भाजपच्या नगराध्यक्ष झालेल्या आहेत. देवरुख नगर परिषदेमध्ये मृणाल शेट्टे भाजपच्या या नगराध्यक्ष झालेल्या पाहायला मिळतात. एकूण 7 पैकी जर आपण बघायचं झालं तर शिवसेना शिंदे गटाने 4 ठिकाणी आपले जे आहेत जे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. रत्नागिरी जिल्हा जर बघायचं झालं तर शिवसेना शिंदे गटाचे जे उदय सामंत आहेत, जे मंत्री सुद्धा आहेत, त्यांचं या भागामध्ये वर्चस्व आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालीतली निवडणूक लढवली जात होती आणि या ठिकाणच्या 4 नगर परिषदांवर जे आहे ते उदय सामंत यांनी बाजी मारलेली आपल्याला दिसते. भाजपने 2 ठिकाणी, काँग्रेसने एका ठिकाणी बाजी मारलेली आपल्याला दिसून येते. आता आपण पुढे वळणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे. या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निवडणूक ही खऱ्या अर्थानं गाजलेली होती. कारण भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट आमने सामनेले आलेले होते. एका तर नगर परिषदेमध्ये भाजप विरुद्ध सगळे पक्ष अशा पद्धतीचं वातावरण होतं आणि राणे विरुद्ध राणे अशी जुगलबंदी या ठिकाणी रंगलेली होती. आरोप प्रत्यारोप होत होते. त्यामुळे इथली निवडणूक जी आहे ती गाजलेली होती. या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण 4 नगर परिषदा येतात मंडळी. त्यामध्ये पहिली जी आहे ती आहे सावंतवाडी
दुसरी आहे वेंगुर्ला, मालवण आणि कणकवली अशा 4 नगर परिषदा येतात. आता इथं जर बघायला गेलं तर शिवसेना शिंदे गटाला 2 ठिकाणी आणि भाजपला 2 ठिकाणी यश मिळालेलं आहे. शहरी विकास आघाडीची ॲक्च्युअली ती एक जागा आहे. सावंतवाडीमध्ये श्रद्धाराजे भोसले ज्या आहेत त्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या आहेत. इथे एकूण नगरसेवक जे आहेत ते या नगर परिषदेमध्ये 20 आहेत. या 20 नगरसेवकांपैकी भाजपने 11, शिवसेना शिंदे गटाची 7, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा 1, काँग्रेसचा 1 असं एकूण सावंतवाडी नगरपंचायतचं जे आहे ते बलाबल आहे. कणकवलीबद्दल जर बघायचं झालं तर कणकवलीमध्ये 17 नगरसेवकांची बॉडी आहे आणि भाजपने 9, शहरी विकास आघाडीने 8 असं इथलं बलाबल आहे. नगराध्यक्ष संदेश पारकर शिवसेना शिंदे गटाचे जे आहेत ते या ठिकाणी झालेले आहेत. वेंगुर्ला बद्दल बोलायचं झालं तर वेंगुर्लामध्ये 20 नगरसेवक पदाच्या जागा आहेत आणि भाजपचे 15, शिवसेना शिंदे गटाचा 1, शिवसेना ठाकरे गटाचे 4 असं इथलं पक्ष बलाबल आहे. नगराध्यक्ष राजन गिरप झालेत भाजपचे वेंगुर्ला मध्ये. आता मालवण नगरपंचायतीबद्दल जर बघायचं झालं तर नगरसेवक जागा आहेत 20, भाजपचे 5 निवडून आलेले आहेत, शिवसेना शिंदे गटाचे 10, शिवसेना ठाकरे गटाचे 4, अपक्ष 1 आणि नगराध्यक्षपदी ममता वराडकर या शिवसेना शिंदे गटाच्या निर्वातपणे निवडून आलेले आहेत. पालघर जिल्ह्याचा आपण जाऊयात. पालघर जिल्ह्यामध्ये 3 महत्वाच्या नगर परिषदा आहेत. यातल्या 2 ठिकाणी जे आहे शिवसेना शिंदे गटानं बाजी मारलेली आहे 2 नगर परिषदांवरती आणि एका ठिकाणी भाजपाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. पालघरमधल्या पालघर नगर परिषदेमध्ये उत्तम घरत शिवसेना शिंदे गटाचे जे आहेत ते निवडून आलेले आहेत नगराध्यक्ष म्हणून. डहाणूमधून राजेंद्र माच्छी शिंदे गटाचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. तर एका ठिकाणी भाजपाचा उमेदवार जो आहे नगराध्यक्ष पदाचा तो निवडून आलेला आहे. पूजा उदावंत या जव्हार नगर परिषदेमधून निवडून आलेल्या आहेत. हे आहे गणित पालघर जिल्ह्याचं. ठाणे जिल्ह्याकडे जाऊयात आपण. ठाणे खऱ्या अर्थानं मुंबईला चिटकून असलेला जिल्हा आहे आणि या भागामध्ये बऱ्यापैकी शहरी भाग आहे आणि या ठिकाणी 2 मोठ्या नगर परिषदा आहेत ज्या खूप फेमस आहेत. एक म्हणजे अंबरनाथ आणि दुसरी म्हणजे बदलापूर. आता अंबरनाथमध्ये आणि बदलापूर या दोन्ही नगर परिषदांवरती भाजपचे नगर अध्यक्ष निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता जर या दोन्ही नगर परिषदांचा जो एरिया आहे, आवाका आहे, खूप मोठा आहे. कारण या बदलापूर नगर परिषदेमध्ये नगरसेवक पदाच्या एकूण 40 जागा आहेत. यामध्ये भाजपचे 23 निवडून आलेले आहेत, शिवसेना शिंदे गटाचे 23 निवडून आलेले आहेत आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 3 नगरसेवक निवडून आलेले आहेत बदलापूरमधून आणि नगराध्यक्षपदी रुचिता घोरपडे भाजपच्या ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत. आता अंबरनाथ नगर परिषदेबद्दल जर बोलायचं झालं तर अंबरनाथ नगर परिषदेमध्ये नगरसेवक पदाच्या एकूण 55 जागा आहेत. त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे 25, भाजपाचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 5, काँग्रेसचे 8, अपक्ष 7 असे एकूण 55 उमेदवार निवडून आलेले आहेत. आता या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून तेजश्री करंजुले भाजपच्या ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत. अशा पद्धतीनं कोकणामध्ये जे कोकणातले जे निकाल आहेत ते मी तुम्हाला आत्ताच सांगितले आणि संबंध महाराष्ट्रभर बघायचं झालं तर महायुतीने आणि स्पेशली भाजपने मोठा विजय प्राप्त केलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये. येणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठीच एक वातावरण पोषक आहे. असाच यातून म्हणजे महायुतीसाठी पोषक आहे अशाच पद्धतीचं एकूण सगळं निकाल पाहिल्यानंतर आपल्याला निरीक्षण दिसतं. बाकी या निकालांवर आपण अपडेट्स देत राहू, माहिती देत राहू. तुम्हाला या संपूर्ण निकालांबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.